मित्रांनो नमस्कार. दिग्विजय चव्हाण आराध्या क्रिएशन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तालुका खटाव जिल्हा सातारा येथील राजाचे कुर्ले या गावाच्या शेजारीच असलेल्या गिरिजा शंकरवाडी या गावातील प्राचीन महादेवाचं मंदिर, ज्याला गिरिजा शंकर या नावाने संबोधलं जातं. राजाचे कुर्ले या गावातून साधारण 3-3.5 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपण गिरिजा शंकरवाडी या ठिकाणी पोहोचतो. गिरिजा शंकरवाडी या ठिकाणी जाण्याचा जो रस्ता आहे तो घाट या पद्धतीचा रस्ता आहे. या रस्त्यावर जात असताना तुम्ही निसर्गाचा सुद्धा आनंद घेऊ शकता. जसं तुम्ही या घाटातून वर पोहोचता तसं या परिसराचं निसर्ग सौंदर्य अजूनच खुलत जातं. या मंदिराकडे जात असताना तुम्ही स्वतःची मोटरसायकल सुद्धा घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर एखादी 4 व्हीलर गाडी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. अतिशय विलोभनीय असं दृश्य या प्रवासाच्या दरम्यान तुम्ही अनुभवू शकता. विशेषतः पावसाळ्यामध्ये हा जो निसर्ग आहे तो अतिशय विलोभनीय असं दर्शन घडवतो. जसं आपण वर जातो तसं आपल्याला या ठिकाणावरून खाली असलेलं गाव राजाचे कुर्ले हे देखील अनुभवता येतं, बघता येतं. स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी श्री विठ्ठल दादू थोरात यांच्या नावाने या गावाचं प्रवेशद्वार आहे. साधारण 10 मिनिटांमध्ये हा पूर्ण घाट परिसर चढून तुम्ही गिरिजा शंकरवाडी या गावामध्ये पोहोचता. खरं तर या वाडीमध्ये तुम्हाला मोजकीच घरं बघायला मिळतात आणि याच वाडीमध्ये प्राथमिक शाळा सुद्धा आहे. गिरिजा शंकरवाडी या गावापासून साधारण 2-1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपण गिरिजा शंकर या महादेवाच्या मंदिराजवळ पोहोचतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये हा जो अनुभव आहे तो अतिशय विलोभनीय असा ठरू शकतो. तुम्ही उंचीवर पोहोचल्यानंतरचा जो नजारा आहे तो तुम्ही पाहू शकता. मुख्य गावापासून साधारण 5 ते 7 किलोमीटर या अंतरावर हे मंदिर वसलेलं आहे. हा मंदिराच्या आसपासचा परिसर तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या शेजारीच एक अतिशय सुंदर असा तलाव पाण्याने भरलेला तुम्हाला दिसतो आणि हे आहे श्री गिरिजा शंकर म्हणजेच महादेवाचं मंदिर आणि या मंदिराचं प्रवेशद्वार. मंदिरात प्रवेश केल्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन आपल्याला होतं. या मंदिराचं जे बांधकाम आहे ते श्रीमंत सरस्वतीबाई गणपतजी राजे भोसले कुर्लेकर यांच्या हस्ते झालेलं आहे. नंदी महाराजांचं दर्शन करून तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मंडपामध्ये या कासवाचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे गाभाऱ्यात प्रवेश करू शकता. सुगंधी पुष्टिवर्धनम पूर्वारुकम
या मंदिरामध्ये असलेली महादेवाची जी पिंड आहे ती अतिशय प्राचीन स्वरूपाची आहे. मंदिराच्या शेजारीच प्राचीन असा तलाव आहे. पूर्वी या तलावामध्ये खाली उतरून हातपाय धुण्याची व्यवस्था होती, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव आता या तलावाला जाळी लावून संरक्षित करण्यात आलेला आहे. मंदिराचा परिसर सुद्धा अतिशय विस्तृत आणि पसरलेला असा आहे. या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सहकुटुंब सहपरिवार आलो होतो. अतिशय शांत आणि मन प्रसन्न करणारं असं हे देवस्थान आहे. मंदिराच्या शिखराचं दर्शन तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकता. याच मंदिरापासून साधारण 1 किलोमीटरच्या अंतरावर अजून एक महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. त्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा आम्ही सहकुटुंब सहपरिवार पोहोचलो. याच मंदिराच्या शेजारी मोठमोठ्या पवनचक्क्या सुद्धा आहेत. शहरातल्या मंडळींना कदाचित पवनचक्की म्हणजे काय नक्की हे माहीत नसावं. या पवनचक्कीच्या माध्यमातून वीज निर्मितीचं कार्य केलं जातं. अतिशय प्राचीन अशी नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते आहे आणि हा मंदिराच्या आसपासचा परिसर. या मंदिराची विशेष अशी बाब म्हणजे कडक उन्हाळा असून सुद्धा या मंदिराचा गाभारा हा नेहमी थंड असतो. मंदिरातील महादेवाची ही प्राचीन पिंड सहकुटुंब दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.